Hello dear students, today we are going to learn and understand the question and answers of lesson number 15 materials we use from 7th standard general science. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 103 वर हा एक्सरसाइज दिलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या एक्सरसाइज मध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्यांचे आन्सर्स आपण डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट क्वेश्चन आहे फिल इन द ब्लँक्स युजिंग अप्रोप्रिएट वर्ड्स. ब्रॅकेट मध्ये हे वर्ड्स दिलेले आहेत ते यूज करून आपल्याला फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे आहेत. सो फर्स्ट आहे द सबस्टन्स दॅट हेल्प्स वॉटर टू रिमूव्ह डर्ट फ्रॉम द सरफेस ऑफ मटेरियल्स इज कॉल्ड. काय विचारलेले आहे की कोणत्याही पदार्थाच्या सरफेसवरील, मटेरियल म्हणजे पदार्थ, कोणत्याही पदार्थाच्या सरफेसवरील डर्ट, मळ रिमूव्ह करण्यासाठी पाण्याला मदत करणारा सबस्टन्स कोणता? काय येणार आन्सर? डिटर्जंट. नेक्स्ट पाहूयात. फ्लोराईड इज युज्ड इन टूथपेस्ट टू प्रिव्हेंट. टूथपेस्टमध्ये फ्लोराईड यूज केलं जातं काय प्रिव्हेंट करण्यासाठी? प्रिव्हेंट म्हणजे रोखणे. काय रोखण्यासाठी? तर टूथ डिकाय. डिकाय म्हणजे किडणे. टूथ म्हणजे दात. दात किडणे रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड यूज केले जाते. नेक्स्ट आहे सी. सोप इज अ सॉल्ट ऑफ डॅश अँड सोडियम हायड्रॉक्साईड. सोप हे डॅश आणि सोडियम हायड्रॉक्साईडचे सॉल्ट आहे. सॉल्ट म्हणजे क्षार. सोप हे फॅटी ॲसिड आणि सोडियम हायड्रॉक्साईडचे सॉल्ट आहे. नेक्स्ट आहे डी. सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी युज्ड इन डॅश वॉटर ॲज वेल. ते सिंथेटिक डिटर्जंट्स आहेत त्यांचा सॉफ्ट वॉटरमध्ये तर यूज केला जातो. सॉफ्ट वॉटरमध्ये त्यांचा फेस होतो, पण त्यांचा हार्ड वॉटरमध्ये सुद्धा फेस होत असतो. ते हार्ड वॉटरमध्ये सुद्धा यूज केले जाऊ शकतात. सो इथे आन्सर येणार आहे सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी युज्ड इन हार्ड वॉटर ॲज वेल. नेक्स्ट आहे फॉर कन्स्ट्रक्शन पर्पजेस डॅश सिमेंट इज द मोस्ट कॉमनली युज्ड सिमेंट. कन्स्ट्रक्शन पर्पजसाठी मोस्ट कॉमनली यूज होणारे सिमेंट कोणते आहे? तर पोर्टलँड सिमेंट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 2. राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स. त्यातील फर्स्ट आहे हाऊ डज द यूज ऑफ अ डिटर्जंट हेल्प टू क्लीन सॉइल्ड क्लोथ्स. सॉइल्ड क्लोथ्स म्हणजे काय? तर मातीने भरलेले, मळलेले असे कपडे. मग असे अस्वच्छ कपडे धुण्यासाठी डिटर्जंटचा कशा प्रकारे वापर होतो, कसं वर्क होतं सॉइल्ड क्लोथ्स क्लीन करते वेळी डिटर्जंट. सो चला आन्सर पाहूयात. डिटर्जंट्स आर यूज्ड टू क्लीन द डर्ट अँड ऑइली स्टेन्स ऑन द क्लोथ्स. डिटर्जंट कशासाठी वापरलं जातं? आपण मळलेले कपडे पाण्यामध्ये नुसते धुवायला गेलं तर ते निघतात का? नाही स्वच्छ निघत, हो ना. त्यामध्ये जर आपण डिटर्जंट ॲड केलं आणि मग कपडे धुतले तर आपले कपडे स्वच्छ निघत असतात. त्याच्यावरचे सगळे ऑइली स्टेन्स, डर्ट सगळी निघून जाते. कशी काय निघून जाते? डिटर्जंटमध्ये असं काय आहे की हे सगळे स्टेन्स निघून जातात, रिमूव्ह होतात? तर द मॉलिक्युल्स ऑफ डिटर्जंट आर लॉंग इन देअर स्ट्रक्चर. डिटर्जंटमध्ये जे मॉलिक्युल्स असतात ते कसे असतात? त्यांचं स्ट्रक्चर लॉंग असतं. हे पहा, इथे हे डिटर्जंट मॉलिक्यूल आहे आणि डिटर्जंट मॉलिक्यूल कसं लॉंग आहे त्याचं स्ट्रक्चर, हो ना. आणि हे स्ट्रक्चर काय काम करतं? चला रीड करूयात. दिस मॉलिक्यूल होल्ड्स ऑन टू अ वॉटर मॉलिक्यूल ऑन वन ऑफ इट्स साईड. एका साईडला हे जे डिटर्जंट मॉलिक्यूल आहेत ते डिटर्जंट मॉलिक्यूल त्याच्या एका साईडला वॉटर मॉलिक्यूल होल्ड करून ठेवतात, तर दुसऱ्या एंडला ऑइल मॉलिक्यूल होल्ड करतात. आता इथे पहा, हे येलो कलरचं काय आहे? क्लॉथचं सरफेस आहे आणि या क्लॉथच्या सरफेसवर हे जे डार्क ब्राऊन कलरचं जे तुम्हाला दिसतंय ते ऑइल मॉलिक्यूल दाखवलेलं आहे. आता डिटर्जंट हे जे व्हाईट कलरचे आहेत ते डिटर्जंट मॉलिक्यूल आहेत. कसे वर्क करतायत? तर पहा, हे पहा डिटर्जंट मॉलिक्यूल कसे लॉंग स्ट्रक्चर आहे. त्याच्या एका एंडला वॉटर होल्ड करून ठेवलेलं आहे त्यांनी, तर दुसरा एंड काय करतोय? तर ऑइल मॉलिक्यूलला ओढतायत स्वतःच्या दिशेने, हो ना. दुसऱ्या एंडला ऑइल मॉलिक्यूल आहेत. सो दिस मॉलिक्यूल होल्ड्स ऑन टू अ वॉटर मॉलिक्यूल ऑन वन ऑफ इट्स साइड अँड द ऑइल मॉलिक्यूल ऑन टू द अदर. ड्यू टू दिस द ऑइल मिक्सेस विथ वॉटर. आणि या स्ट्रक्चरमुळे काय होतं? ऑइल वॉटरमध्ये मिक्स होतं. इट कॅन इझिली कम आउट ऑफ क्लॉथ अलॉंग विथ डर्ट. आणि यामुळेच जी डर्ट आहे क्लॉथवरची, जे ऑइली स्टेन्स आहेत ते रिमूव्ह व्हायला
मदत होते, कारण हे जे डिटर्जंटचे मॉलिक्युल्स आहेत ते एका एंडला वॉटर होल्ड करतात, दुसऱ्या एंडला ऑइल होल्ड करतात. त्यामुळे ते सगळं जी डर्ट आहे क्लॉथवरची किंवा कोणत्याही मटेरियलच्या सरफेसवरची ती निघून जाते. आपण टेक्स्टबुकमध्ये एक एक्सपेरिमेंट केलेलंच आहे. हे पहा, तुम्हाला माहिती आहे की नाही, वॉटरमध्ये तेल मिक्स होत नाही, ऑइल मिक्स होतं का नाही, ऑइल फ्लोट होत राहतं. पण याच मिश्रणामध्ये जर आपण डिटर्जंट ॲड केलं, डिटर्जंटचे काही ड्रॉप्स आपण त्यामध्ये टाकले आणि शेक केली ती बॉटल, तर काय होतं, दुधाळ रंगाचं असं मिश्रण आपल्याला मिळतं. मग ऑइल कुठं गायब होतं यातलं? कुठे गायब होत नाही, ते वॉटरमध्ये मिक्स झालेलं असतं. त्यामुळे आपल्याला ऑइल वॉटरवर फ्लोट होताना दिसत नाही. आणि ते मिक्स का होतं? कारण डिटर्जंटचे मॉलिक्युल्स काय करतात, त्याच्या एका एंडला वॉटर होल्ड करतात तर दुसऱ्या एंडला ऑइल होल्ड करतात. त्यामुळे ते मिक्स होऊन जातात, वॉटर आणि ऑइल. आणि यामुळेच कोणत्याही मटेरियलच्या सरफेसवरची डर्ट ही रिमूव्ह होत असते. सो द सॉइल्ड क्लॉथ्स डज बिकम क्लीन ड्यू टू डिटर्जंट. किती इझी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ विल यू चेक विथ द हेल्प ऑफ सोप पावडर वेदर वॉटर इज हार्ड. वॉटर हे हार्ड आहे हे तुम्ही सोप वॉटरच्या मदतीने कसे चेक कराल? सो आन्सर पाहूयात. द सोप डज नॉट प्रोड्यूस फोम इन हार्ड वॉटर ड्यू टू द डिझॉल्व सॉल्ट्स इन द हार्ड वॉटर. हार्ड वॉटरमध्ये जर आपण सोप, साबण मिक्स केला तर त्याचा फेस होत नाही. सॉफ्ट वॉटरमध्ये तुम्ही साबण मिक्स केला की बघा लगेच फेसाळ असं तयार होतं, फेस येतो त्या पाण्याला. पण हार्ड वॉटरमध्ये जर आपण अशा प्रकारे साबण मिक्स केला तर त्याचा फेस होत नाही. का बरं फेस होत नाही? कारण हार्ड वॉटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स, क्षार हे डिझॉल्व असतात, विरघळलेले असतात. खूप वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स असतात. दस बाय युझिंग सोप पावडर वी कॅन अंडरस्टँड इफ वॉटर इज हार्ड. मग अशा प्रकारे आपण इझिली फाइंड आउट करू शकतो की वॉटर हे हार्ड आहे की सॉफ्ट आहे. हार्ड वॉटरमध्ये साबणाचा फेस होत नाही तर सॉफ्ट वॉटरमध्ये साबणाचा फेस होतो. चला नेक्स्ट पाहूयात. सीला दिलेले आहे, व्हॉट आर द इम्पॉर्टंट इंग्रेडियंट्स ऑफ अ टूथपेस्ट अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ ईच. टूथपेस्टमध्ये वापरले जाणारे वेगवेगळे महत्त्वाचे इंग्रेडियंट्स कोणते आणि ते काय काम करतात, त्यांचं काय फंक्शन आहे टूथपेस्टमध्ये? आन्सर पाहूया. द इम्पॉर्टंट इंग्रेडियंट्स ऑफ अ टूथपेस्ट आर कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. कोणकोणते आहेत इम्पॉर्टंट इंग्रेडियंट्स टूथपेस्टमधले? कॅल्शियम कार्बोनेट अँड कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट. दीज सबस्टन्सेस रिमूव्ह द डर्ट फ्रॉम द टीथ. दातांवरची घाण या सबस्टन्सेसमुळे रिमूव्ह होते. दे ऑल्सो हेल्प टू पॉलिश द टीथ. दातांना पॉलिश करण्यासाठी सुद्धा ते मदत करत असतात. फ्लोराईड इज ऑल्सो ॲडेड टू टूथपेस्ट. टूथपेस्टमध्ये फ्लोराईड सुद्धा ॲड केले जाते. फ्लोराईड काय काम करते? तर दात किडण्यापासून रक्षण करत असते. दिस प्रिव्हेंट्स द टूथ डिकाय. फ्लोराईड मेक्स द इनॅमल ऑफ द टीथ स्ट्रॉंग. आपल्या दातांच्या वरती इनॅमल असतं, मग ते इनॅमल स्ट्रॉंग करण्याचं काम फ्लोराईड करत असतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. व्हॉट आर द इंग्रेडियंट्स ऑफ सिमेंट. सिमेंटचे इंग्रेडियंट्स कोणते आहेत? सिमेंटमध्ये काय काय ॲड केलं जातं सिमेंट बनवण्यासाठी? चला तर मग आन्सर पाहूयात. आता दोन प्रकारचे सिमेंट आहेत, एक सिंपल सिमेंट आणि एक पोर्टलँड सिमेंट. सो सिंपल सिमेंटमध्ये काय काय असतं तर सिलिका म्हणजेच सँड, त्यानंतर ॲल्युमिनिया म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड, लाईम, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशिया म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड. तर पोर्टलँड सिमेंट जे कन्स्ट्रक्शनमध्ये वापरलं जातं प्रामुख्याने, तर त्यामध्ये 60% लाईम म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड, 25% सिलिकॉन ऑक्साईड, 5% ॲल्युमिनिया, आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट. नेक्स्ट पाहूयात. ई आहे, व्हॉट विल हॅपन इफ सिमेंट इज नॉट युज्ड इन मेकिंग कॉन्क्रीट. कॉन्क्रीट बनवते वेळी जर सिमेंटचा वापर केला नाही तर काय होईल? कन्स्ट्रक्शनच्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे कॉन्क्रीट बनवतात. आता हे कॉन्क्रीट बनवते वेळी त्यामध्ये काय काय मिक्स केलं जातं? त्यामध्ये असतं सिमेंट, वॉटर, सँड आणि ग्रॅव्हल म्हणजे खडी. कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिमेंट, वॉटर, सँड अँड ग्रॅव्हल. मग या चौघांपैकी
सिमेंट, वॉटर, सँड, ग्रॅव्हल या चौघांपैकी जर सिमेंट काढून टाकलं तर काय राहील? तर वॉटर, सँड आणि ग्रॅव्हल. आता सँड आणि ग्रॅव्हल या दोघांमध्ये हे वॉटर ॲड केलं. आता यांचं घट्ट असं मिश्रण तयार होईल का? घट्ट स्ट्रॉंग असं मिश्रण नाही तयार होणार ना. इफ सिमेंट इज लॅकिंग इन दिस मिक्सचर द कन्स्ट्रक्शन वर्क विल नॉट बिकम रिजिड. मग जे यापासून कन्स्ट्रक्शन तयार केलं जाईल, जे बांधकाम केलं जाईल ते रिजिड होईल का? स्ट्रॉंग होईल का? कठीण असं नाही होणार की नाही. सिमेंट इज युजफुल इन प्रिव्हेंटिंग लिकेज. लिकेजला रोखण्यासाठी, प्रिव्हेंट करण्यासाठी सिमेंटचा वापर केला जातो. आता तुम्ही विचार करा बरं, सँड आणि ग्रॅव्हल यामध्ये पाणी असं हे मिश्रण तयार केलं तर ते लीक प्रूफ मिश्रण तयार होईल का? नाही होणार की नाही. लीक प्रूफ मिश्रण तयार होण्यासाठी सिमेंट हे लागणारच आहे. A strong and leak-proof slab is possible only due to high-quality cement mixed in concrete. If cement is not used while making concrete, there will be leakage, the slabs and pillars will not be strong and the building will collapse. आणि बिल्डिंग जर सिमेंट कॉन्क्रीटमध्ये नाही ॲड केलं तर एकतर ती बिल्डिंग बांधताच येणार नाही आणि जरी कशी कशी थोडीफार जरी बांधली तरी ती लगेचच पडून जाणार आहे. सो कॉन्क्रीट बनवते वेळी सिमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मेक अ लिस्ट ऑफ डिटर्जंट्स दॅट यू यूज. आता इथे या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही राईट करायचं आहे की कोणकोणत्या प्रकारचे डिटर्जंट्स तुम्ही घरी यूज करत असता. इथे एक्झाम्पल म्हणून मी हे आन्सर देत आहे. The detergents which we use in our daily lives are Rita and Shikakai for washing hair, soaps like Dettol, Dove, Lifebuoy, etc. for bathing, detergents like Surf Excel, Tide, etc. for washing clothes. तर तुम्ही आता सांगायचं आहे की तुम्ही केस धुण्यासाठी कोणत्या प्रकारचे डिटर्जंट्स यूज करता, अंघोळीसाठी कोणत्या प्रकारचे यूज करता, कपडे धुण्यासाठी कोणते यूज करता, इत्यादी इत्यादी. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात, जी आहे व्हॉट शुड बी एक्सपेक्टेड फ्रॉम अ डिटर्जंट फॉर डेलिकेट गारमेंट्स. डेलिकेट गारमेंट्स वॉश करण्यासाठी म्हणजे नाजूक असे जे आपले कपडे आहेत, जे खूप असे मलमलीत आहेत, सिल्कचे आहेत, आपण ज्यांची खूप काळजी घेतो की ते खराब होऊ नयेत. सो डेलिकेट नाजूक असे जे आपले कपडे आहेत ते धुण्यासाठी आपण डिटर्जंटकडून काय एक्सपेक्ट करतो की कशा प्रकारचा आपला डिटर्जंट असला पाहिजे. माइल्ड डिटर्जंट असला पाहिजे की नाही आपले डेलिकेट गारमेंट्स वॉश करण्यासाठी. चला आन्सर राईट करूयात मग. सोप नट अँड सोप पॉड आर द बेस्ट डिटर्जंट फॉर द डेलिकेट गारमेंट्स. जे आपले सिल्कचे वगैरे असे डेलिकेट असे गारमेंट्स असतात त्यासाठी आपण सोप नट और सोप पॉड, सोप नट म्हणजे रिठा आणि सोप पॉड म्हणजे शिकाकाई यांचा डिटर्जंट म्हणून वापर करू शकतो. का बरं? ॲज दे डू नॉट हॅव एनी हार्मफुल इफेक्ट ऑन डेलिकेट सिल्क अँड वुलन थ्रेड्स अँड क्लॉथ. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज मीन्ड बाय सरफेस ॲक्टिव्हिटी. नेम 3 केमिकल्स रिस्पॉन्सिबल फॉर द सरफेस ॲक्टिव्हिटी ऑफ व्हेरियस डिटर्जंट्स. सरफेस ॲक्टिव्हिटी म्हणजे काय आणि नेक्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे की वेगवेगळे जे डिटर्जंट्स आहेत त्यामध्ये सरफेस ॲक्टिव्हिटीसाठी रिस्पॉन्सिबल असणारे 3 केमिकल्स कोणते आहेत. चला तर मग आन्सर राईट करूयात. द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स ऑफ स्प्रेडिंग ऑन अ सरफेस इज कॉल्ड सरफेस ॲक्टिव्हिटी. सरफेस म्हणजे पृष्ठभाग, कोणत्याही मटेरियलचा सरफेस. त्या सरफेसवर पसरणाऱ्या पदार्थाच्या गुणधर्माला सरफेस ॲक्टिव्हिटी असे म्हणतात. द सबस्टन्सेस शोईंग दिस प्रॉपर्टी आर कॉल्ड सर्फेक्टंट. आणि जे सबस्टन्सेस ही प्रॉपर्टी शो करतात त्यांना सर्फेक्टंट असं म्हणतात. द केमिकल्स ॲडेड टू डिटर्जंट्स विच मेक देम सर्फेक्टंट्स आर पेट्रोलियम प्रोडक्ट्स सच ॲज केरोसिन, फॅट्स, सल्फर ट्रायऑक्साईड, अल्कोहोल एक्सेट्रा. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन द फॉलोइंग.
सिमिलॅरिटीज आणि डिफरन्सेस, साम्य आणि फरक आपल्याला सांगायचे आहेत खाली जे आपल्याला दिलेले आहे त्यामध्ये. नॅचरल डिटर्जंट्स आणि मॅनमेड डिटर्जंट्स या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत, तर हे दोघंही क्लिन्झिंगसाठी यूज केले जातात, बरोबर. सो सिमिलॅरिटीज बोथ आर यूज्ड फॉर क्लिनिंग. सो डिफरन्सेस पाहूयात आता. नॅचरल डिटर्जंट्स. Natural detergents are naturally present substances, whereas man-made detergents are substances produced by man. Next difference आहे, natural detergents contain a chemical named saponin and man-made detergents contain additives such as perfumes, dyes, germicides, alcohol, anti-foaming agents, moisturizers, fine sand, etc. Natural detergents do not have any harmful effect on clothes or skin, whereas man-made detergents may have harmful effects on skin and clothes. Natural detergents do not cause pollution of water bodies. For example, soap nut and soap pod. जे वॉटर बॉडीज आहेत त्यामध्ये नॅचरल डिटर्जंट्स जर आपण यूज केले तर पोल्युशन होत नाही वॉटर बॉडीजमध्ये. तर जर आपण मॅनमेड डिटर्जंट्स यूज केले तर वॉटर बॉडीमध्ये पोल्युशन होत असतं. मॅनमेड डिटर्जंट्स कॉज पोल्युशन ऑफ वॉटर बॉडीज, फॉर एक्झाम्पल डिफरंट सिंथेटिक डिटर्जंट्स. नेक्स्ट पाहूयात सोप अँड सिंथेटिक डिटर्जंट्स. सिमिलरिटी काय आहे, बोथ आर यूज फॉर क्लिनिंग. अँड डिफरन्सेस, soaps are made by adding sodium hydroxide or potassium hydroxide, coconut oil, salt, etc. Synthetic detergents are made from kerosene and fats. Soaps do not produce leather in hard water, whereas synthetic detergents produce leather in hard water too. Simple soaps may not clean the clothes effectively, whereas synthetic detergents clean the clothes effectively. Mild soaps are not harmful for the skin, whereas synthetic detergents are harmful for the skin. नेक्स्ट आहे बाथ सोप अँड सोप फॉर वॉशिंग क्लोथ्स. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण आंघोळीसाठी वेगळा साबण यूज करतो तर कपडे धुण्यासाठी वेगळा साबण यूज करत असतो. मग का आपण असं करतो, चला आपण पाहूयात की या दोघांमध्ये सिमिलॅरिटीज काय आहेत आणि डिफरन्सेस काय आहेत. सो सिमिलॅरिटीज, बोथ द सोप्स कंटेन फॅटी ॲसिड अँड बोथ आर यूज्ड फॉर क्लिनिंग और क्लिन्झिंग. डिफरन्सेस पाहूयात. बाथ सोप इज यूज्ड फॉर पर्सनल क्लीनलीनेस. सोप फॉर वॉशिंग क्लोथ्स कीप द क्लोथ्स क्लीन. This soap is mild. It is hard soap. आपल्याला माहित आहे की आंघोळीचा साबण थोडासा असा मऊसर असतो, हो की नाही, तर कपडे धुण्याचा साबण तुम्ही पाहिलात कठीण असतो ना. सो इट इज हार्ड सोप. नेक्स्ट डिफरन्स आहे, दिस इज अ पोटॅशियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स अँड सोप फॉर वॉशिंग क्लोथ्स इज अ सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड्स. नेक्स्ट आहे मॉडर्न सिमेंट अँड एन्शियंट सिमेंट. Similarities, both are used for construction work. And differences, modern cement is made from silica, sand, aluminium oxide, lime, iron oxide and magnesia. Magnesia means magnesium oxide. Whereas ancient cement is made by mixing volcanic ash in moistened lime. Question number 4, explain why. A आहे, सोप कॅन नॉट बी यूज इन हार्ड वॉटर. आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे की हार्ड वॉटरमध्ये सोप आपण यूज करू शकत नाही. का यूज करू शकत नाही, कारण हार्ड वॉटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट्स हे डिझॉल्व्ह झालेले असतात, त्यामुळे हार्ड वॉटरमध्ये सोपचा फेस होत नाही, हो ना. चला आन्सर पाहूया. देर आर डिफरंट टाइप्स ऑफ सॉल्ट्स इन द हार्ड वॉटर, देअरफॉर सोप डज नॉट गिव्ह लेदर बट फॉर्म a scum. Due to scum, soap loses its cleansing property. Therefore, soap cannot be used in hard water. Next question आहे, oil does not mix in water. तुम्हाला माहित आहे पाण्यामध्ये जर आपण ऑइल टाकलं तर ते काय मिक्स होतं का, नाही होत. पाण्यावर ऑइल तरंगतं, फ्लोट होतं. However, oil and water become homogeneous if
sufficient quantity of detergent is added, जर आपण काही प्रमाणामध्ये पाणी आणि ऑइल यामध्ये जर काही प्रमाणात डिटर्जंट टाकलं तर ते एकजीव होतं. का होतं असं, त्याचा आन्सर आपण याआधी सुद्धा समजून घेतलेला आहे, ओके नाही. चला इथे आपण आन्सर रीड करूयात. ऑइल अँड वॉटर आर टू इमिसिबल लिक्विड्स, म्हणजे इमिसिबल म्हणजे ते एकत्र येत नाहीत. बट when we add a detergent to a solution containing water and oil, the mixture becomes homogeneous. This happens because of the detergent molecule. Detergent molecule मुळे असं घडतं की नाही. डिटर्जंट मॉलिक्यूल काय करतात, लॉंग असतात. एका एंडला वॉटर मॉलिक्यूल होल्ड करतात तर दुसऱ्या एंडला ऑइल मॉलिक्यूल, हो ना, त्यामुळे ते एकजीव होतात. द डिटर्जंट मॉलिक्यूल हॅव टू एंड्स. One of its end holds on to a water molecule and the other end holds on to the oil molecule. These opposing forces helps in dissolving the oil in water and thus making a homogeneous mixture. C आहे, synthetic detergents are superior to soap. सिंथेटिक डिटर्जंट्स हे सुपिरियर आहेत सोपपेक्षा. काय कारण आहे त्यामागचे, चला आन्सर पाहूया. द सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी यूज्ड इन हार्ड वॉटर, जसं की आपल्याला माहीत आहे. देर आर मेनी ॲडिक्टिव्ह सच ॲज जर्मिसाइड्स, अल्कोहोल, अँटीफॉर्मिंग एजंट्स, मॉइश्चरायझर्स, फाईन सँड एक्सेट्रा मिक्स्ड विथ डिफरंट डिटर्जंट्स. These supportive substances make synthetic detergents more useful than a soap and thus they are superior to soap. Often colored spots are formed on clothes during washing. कपडे धुते वेळी आपल्याला बऱ्याचदा कपड्यांवर कलर्ड स्पॉट्स दिसून येतात. काय कारण आहे त्यामागचे, समटाइम्स इम्प्युरिटीज इन द सोप कॅन फॉर्म द स्पॉट्स ऑन क्लोथ्स. साबणाच्या अशुद्धीमुळे सुद्धा आपल्याला कपड्यांवर कलर्ड स्पॉट्स दिसून येतात. किंवा दुसरे कारण तुम्ही राईट करू शकता, सम स्पॉट्स लाईक दोज ऑफ टर्मरिक बिकम रेड अपॉन द ॲक्शन ऑफ सोप. कपड्यांवर कधी कधी हळदीचे डाग पडतात, मग हळद आणि सोप यांची केमिकल रिॲक्शन झाल्यामुळे ते हळदीचे पिवळे डाग आपल्याला रेड कलरचे सुद्धा दिसायला लागतात. दच कलर्ड स्पॉट्स आर सीन ड्युरिंग वॉशिंग. अशा प्रकारे कपडे धुतेवेळी आपल्याला कपड्यांवर कलर्ड स्पॉट्स दिसून येतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, टोबॅको मशरी शुड नॉट बी यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ. दात घासण्यासाठी टोबॅकोपासून तंबाखूपासून जी मशरी तयार केली जाते ती वापरली नाही पाहिजे. काय कारण आहे त्यामागचे, टोबॅको इज अ हार्मफुल सबस्टन्स फॉर द हेल्थ. आपल्या आरोग्यासाठी टोबॅको हे खूप हार्मफुल सबस्टन्स आहे, हार्मफुल पदार्थ आहे. इट कॅन कॉज ॲडिक्शन अँड कॅन्सर, आणि त्यामुळे आपल्याला त्याचे व्यसन लागू शकते आणि त्या व्यसनामुळे आपल्याला कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. मशरी मेड अप ऑफ टोबॅको कॅन कॉज हार्मफुल इफेक्ट्स ऑन टीथ अँड गम्स. आपल्या दातांवर आणि गम्सवर सुद्धा मशरीचा हार्मफुल इफेक्ट होत असतो. देअरफॉर टोबॅको मशरी शुड नॉट बी यूज्ड फॉर क्लिनिंग टीथ, आणि त्यामुळेच दात घासण्यासाठी मशरीचा वापर करायचा नाही. इथे आपला हा एक्सरसाइज कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. वी विल मीट अगेन इन आवर नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.